आजचा आमचा पोलंडमधील शेवटचा दिवस. जाण्याआधी इथले सुपरमार्केट व काही खाद्यपदार्थ दाखवतो. उद्या सकाळी आम्ही चेक रिपब्लिकला रवाना होणार आहोत. येथील सुपरमार्केट वगैरे तुम्हाला युरोपातील इतर देशांप्रमाणेच अद्ययावत दिसतील. मात्र केवळ 35 वर्षांपूर्वी हा देश कम्युनिस्ट होता. याचा अर्थ येथे खरेदी करायला आलेल्या 40च्या वरच्या लोकांकडे जरा पहा. यांनी आपल्या लहानपणी साधा पाव खरेदी करण्यासाठी बाहेर रांगेत तासनतास उभ्याने घालवले आहेत. इतका इथला कम्युनिस्ट इतिहास ताजा आहे. ज्यावेळी अमिताभ बच्चन गोविंदाचे चित्रपट तुम्ही सिनेमागृहात बघायला जायचा आणि बाहेर वडापाव आणि भेळपुरी अगदी मजेत खायचा, त्या काळी इथल्या लोकांना घरी चहा साखरेची मारामार होती. अरे इथे शहाळं पाहिलं का? सहज पिता यावं म्हणून त्याला स्ट्रॉ सुद्धा लावला आहे. हा बदकाचा पाय बरं का, मला फार आवडतो हा. बाकी अनेक गोष्टी आता इथे मिळतात. आल्याचा लहान तुकडा घेतो म्हणजे आईला आल्याचा चहा करून देता येईल. आंबे सुद्धा आहेत. आणि पोलंडमध्ये नारळ पाहून मला आश्चर्यच वाटलं. किती वर्षांनी त्याला खळखळून आतल्या पाण्याचा आवाज ऐकला. हे काय ते मला कळलं नाही. शिंगाड्यासारखा काही प्रकार असावा. नाहीतरी फळभाज्यांबद्दल माझं ज्ञान कमकुवत. अरे च्या, हे काय द्राक्षांच्या पलीकडे? मला बघून तर सुरुवातीला हसूच आले. चपटा कोबी, तू चपटा कोबी, तू चपटा कोबी, होय 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 होय. जपानमध्ये चौकोनी कलिंगड मिळतो ते ऐकले आहे. मात्र चपटा कोबी मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला. आणि हे ताटा एवढे भले मोठे सूर्यफूल काय करत असतील बरे याने? इस्रायलमध्ये सूर्यफुलाच्या बिया मिळतात खायला आणि त्याची साले फुटपाथवर फेकायला. पण असे भले मोठे सूर्यफूल घेऊन याचा बार्बेक्यू वगैरे करतात की काय? कम्युनिस्ट काळामध्ये मटण, मासे हा प्रकार काही कुटुंबात केवळ वर्षातून एकदा म्हणजे नाताळला व्हायचा. येथील उपाहारगृहे कधीच सरकारच्या मालकीची झाली होती आणि पुढे ती सुद्धा बंद पडली. त्याऐवजी मिल्क बार चालू झाले. मिल्क बार म्हणजे अशी खानावळ, म्हणजे समजा तुम्ही तुमच्या बायकोला किंवा मैत्रिणीला आज बाहेर जाऊन खाऊ पिऊ जरा मजा करू असे म्हणून आला आणि मेन्यू उघडला तर तुम्हाला पाव, दही, चीज, आंबलेला कोबी, उकडलेला बटाटा, मुळा, पाला, क्वचित अंड असे पदार्थ दिसले असते. त्या सवयींमुळे आजही येथील अनेक लोकांचा आहार शाकाहारी आहे. ज्यावेळी आपण लहानपणी कोका कोला, मँगोला, लस्सी, पियूष, अमृत कोकम, मसाला दूध अशा गोष्टी पित होतो, तेव्हा येथील लोकांनी कोका कोला किंवा त्यासारखी इतर पेये पाहिली पण नव्हती. जिभेच्या चोचलीसाठी इथे एकच पेय मिळायचे आणि तो म्हणजे सोडा. सोड्याचे ग्लास इतके अस्वच्छ असायचे की सोड्याला त्या काळी टीबीचे पाणी असे नाव पडले होते. माझी परदेशातील सुपरमार्केटमध्ये आवडीची खरेदी म्हणजे तिथे खायला तयार मिळणारे असे स्थानिक पदार्थ जे आपल्याला सहसा आपल्या देशात मिळत नाहीत. इथे बाहेर उपाहारगृहात जाऊन आपण एखाद दुसरा पदार्थ खाऊ शकतो हो. मात्र सुपरमार्केटमध्ये असे ताजे बनवलेले पदार्थ दिसले की त्यातील प्रत्येकी एक तुकडा असे अनेक पदार्थ एकाच वेळी चाखायला मिळतात. त्यातील सर्वच काही चविष्ट असतात असे बिलकुल नाही. मात्र परदेशात आपण का जातो? तर नवीन अनुभव घ्यायला, नाही का? अगदी त्याचप्रमाणे परदेशातील विविध प्रकारचे खाद्यपदार्थ खाऊन आजमावणे हा देखील एक विशेष अनुभव. आई मात्र माझ्या या अनुभवात कधीही सामील होत नाही. ती या प्रकाराची अनुभवाऐवजी साहसात गणना करते. मात्र तिच्यासाठी ही खोबऱ्याची बिस्किटे आणली हे पाहून तिला आनंदापेक्षा आश्चर्य जास्त वाटले. कारण ही बिस्किटे इस्रायलमध्ये एका विशेष सणाला आणि काही काळच मिळतात. तिच्या चेहऱ्यावरील हे हास्य इथल्या कोणत्याही महागड्या उपाहारगृहात नेऊन मला दिसले नसते. जवळजवळ 1980 सालापर्यंत पोलंडमध्ये चहासाठी साखर सुद्धा रॅशनवर घ्यावी लागायची. महिन्याला फक्त 2 किलो, तांदूळ महिन्याला 1.25 किलो, पीठ पण 1.25 किलो, मस्का अर्धा किलो. मी महिन्याभराचं रॅशन सांगतोय बरं का. कपडे धुण्याची पावडर 300 ग्रॅम, आंघोळीचा साबण 2 वड्या, सिगरेटी 12 खोके, वोडका अर्धा लिटर, निव्वळ अर्धा लिटर दारू महिन्याला. उगाच नाही क्रांती झाली तिथे. कोणा वृद्ध प्रेक्षकांच्या मनात प्रश्न आला असेल, अहो भारतात पण एकेकाळी रॅशन होते पण कधी वोडका दिसली नाही त्यात हो. आता काही जण म्हणतील
कशाला पोलंडला बदनाम करताय? मी यासाठीच भारतातला इतिहास सांगायला धजावत नाही. मागे कुठल्या एका पुण्याबद्दलच्या व्हिडिओत मी विनोदाने माझ्या साथीदाराला म्हणतो, पुणे आलं, जरा सांभाळून, इथे खड्डा आहे. त्याबरोबर काही पुणेकर असे उठले, हा पुण्याचे नाव खराब करतोय. अहो, किती संवेदना त्या रस्त्यावरील खड्ड्यावर. पण पोलंडच्या नागरिकांचे असे नाही. त्यांनी आपला इतिहास नीट जतन करून ठेवला आहे आणि कम्युनिस्ट काळातील गोष्टी ते न विसरता सांगतात. ज्या देशाला आपला इतिहास माहीत नाही त्या देशाला भविष्य नाही असे ते मानतात. आता तुम्हीच पहा, केवळ 35 वर्षांची यांची लोकशाही, मात्र एवढ्या निमिषार्धात किती वेगाने प्रगती केली आहे या देशाने. ह्या वर्षी पोलंडची आर्थिक भरभराट संपूर्ण युरोपीय देशांमध्ये सर्वात जास्त झाली आहे. वार्षिक महागाईचा दर केवळ 2.5%. सुरक्षिततेच्या बाबतीत पण पोलंडचे स्थान युरोपमध्ये वरचढ आहे. का हो? तुम्ही कधी लहानसा जरी दहशतवादी हल्ला झालेला असे पोलंडबद्दल ऐकले आहे का? नाही ना. तरुण मुली सुद्धा इथे तुम्हाला रात्री बेरात्री तोकड्या कपड्यात बिनधास्त फिरताना दिसतील. आईची तब्येत गेले 2 दिवस बरी आहे. काठ्या न घेता बऱ्यापैकी चालत आहे कालपासून. आम्ही इथून एखादे प्रेक्षणीय स्थळ अथवा संग्रहालय पाहायला निघालो आहोत असे जर तुम्हाला वाटत असेल तर तो भ्रम समजावा. संध्याकाळचे 4 वाजले आहेत ना, म्हणजे आईची केक खाण्याची वेळ झाली. घरी नाही करत असे ती नेहमी, मात्र बाहेर कुठे पडलो की तिच्यात साखरेचे वारे वाहू लागतात. तर आम्ही आता केक कुठे चांगला मिळेल ते शोधत आहोत. इथे रात्रीचे वातावरण पण एकदम छान असते बरं का. अरे, या क्रकाव शहराचा एक विक्रम सांगू का तुम्हाला? हा चौक जो आहे तो युरोपमधील सर्वात मोठा चौक हे मी तुम्हाला गेल्या कोणत्या व्हिडिओमध्ये सांगितलेच होते. मात्र आणखीन एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे जगातील शहरांमधील लोकसंख्येनुसार दरडोई त्या शहरात किती बार आहेत हे मोजले तर या क्रकाव शहराचा जगात पहिला क्रमांक लागतो. हो, न्यूयॉर्क, लंडन, बर्लिन या सर्वांपेक्षा दर माणसी बार सर्वात जास्त आहेत ते या शहरामध्ये. आहे की नाही आश्चर्य? आईला पिस्त्याचा केक पाहिजे तसा मिळाला नाही. मग पिस्त्याचे दुसरेच काही गोड असे घेतले. सोबत माझ्यासाठी कॉफीसोबत साधे सँडविच. त्याच्यात आहे टर्कीचा पास्त्रामा, चीज आणि अंड. आईला तसेच क्रोसाचे सँडविच. नंतर जरा खोलीवर जाऊन आंघोळ करून संध्याकाळी बाहेर पडू, तेव्हा केक मिळाल्यास बघू. आणि हो, आज रात्री पेट्या पण भरायच्या आहेत नाही का? सांगितलं होतं ना तुम्हाला की आजचा आमचा हा पोलंडमधील शेवटचा दिवस म्हणून. उद्या सकाळीच आम्ही पोलंड सोडून चेक रिपब्लिकच्या दिशेने रवाना होणार आहोत. त्या सफरेचा ट्रेलर आहे यापुढे. चेक रिपब्लिकवरून पुढे ऑस्ट्रिया आणि नंतर जर्मनीला भेट द्यायचा विचार सध्या चालू आहे. माझा चष्मा तेवढा होऊ दे रे बाबा वाटेत कुठेतरी. रात्रीचा गॉगल वापरून काही लोक मला रॉकस्टार वगैरे समजायला लागले आहेत. आणि त्याच्या आधी पोलंड सोडण्यापूर्वी एकदाचा तो पिस्ता केक सापडू दे आईला. नाही मिळाला तर त्यात विशेष असे काही नाही. मात्र मग एकदा झेक रिपब्लिकला पोचल्यावर मग पुन्हा यांच्या केकसाठी हेलपाट्या. सहलीला आल्यावर आपला अमूल्य वेळ खरेदीत आणि केक शोधण्यात घालवतो का कुणी? पण जाऊ दे, ज्याचा ज्यात आनंद तो त्याला मिळावा. जसा हा पिस्ता केक शेवटी आईला मिळाला. आजकाल तिला काय नवीन खूळ लागले आहे काय माहीत. मला ठेंगा करून केक स्वतःच खाते, शेवटी देते मला. अरे, माशी आली.